चल मग ठेवतोय का चालू झालं कॉर्नर 5 नंबर रेडर बोनस टाकली व त्यानंतर मी विनंती करतो आमच्या मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटील आणि कार्याध्यक्ष सन्माननीय रमेश घोडे यांना विनंती करतो की आजच्या या दिग्गज व्यक्तिमत्वाचा आपल्या शुभास्त्री सन्मान झाला पाहिजे। खऱ्या अर्थाने साखमाता क्रीडा मंडळ शिस्ते यांच्या खेळाला गेलेला खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी शोभा लागली असेल असं व्यक्तिमत्व मी विनंती करतो मंडळाचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष आपण सन्माननीय भव्य आणि दिव्य व्यक्तिमत्व अर्थातच पंडित शेठ पाटील यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे। माजी आमदार अलिबाग तालुका या ठिकाणी आमच्या मंडळाचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांचे शुभ हस्ते सन्माननीय पंडित शेठ पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय। या ठिकाणी सन्मान केला जातोय एका दिग्गज व्यक्तिमत्वाचा सत्कार केला जातोय अलिबागच्या लाडक्या व्यक्तिमत्वाचा शुभ सन्मान केला जातोय दिलदार दिलखुश व्यक्तिमत्वाचा अर्थातच पंडित शेठ पाटील यांचा त्यानंतर मी पुढील सन्मानासाठी विनंती करतो प्रमोद नागते आणि चंद्रकांत चाळके आपण पुढे यायचं आहे। सन्माननीय माजी सरपंच उदयजी बापट एक दिग्गज व्यक्तिमत्व ज्येष्ठ नेते उदयजी बापट यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो। माईची उभ असलेली शाल या ठिकाणी स्पर्धेची गोड आठवण भेट असलेलं सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय उदयजी बापट यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो। एक दिग्गज व्यक्तिमत्व ज्येष्ठ नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते उदयजी बापट यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो। आज आपल्याला दिसते तर मी महिलांसाठी एवढंच म्हणेल की तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे अगं महाराष्ट्राची वाघीण तो भवानीच सवार आहे। तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे अगं महाराष्ट्राची वाघीण तो भवानीच सवार आहे। अगं भगव्याची रक्षणी तो महाराष्ट्राची लेख आहे आणि दुबळी समजू नको कधी स्वतःला कारण तो राजमाता जिजाऊंची लेख आहे कारण तो राजमाता जिजाऊंची लेख आहे। खऱ्या अर्थाने सुवर्ण गणेश दिव्यांगार या ट्रस्टीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय महेशजी पिलांकर यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे। मी रमेशजी खरंच आपल्याला विनंती करतो कार्याध्यक्ष साखमाता क्रीडा मंडळ शिस्ते खऱ्या अर्थाने सन्माननीय महेशजी पिलांकर यांचा सुवर्ण गणेश दिव्यांगार ट्रस्टीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय महेशजी पिलांकर साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो। हेलो हेलो करे मस्त हेलो हेलो अरे ना हेलो 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 सन्मान करायचा आहे। खऱ्या अर्थाने हे देखील एक दिग्गज व्यक्तिमत्व आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी आपल्याला आपल्या भेटीसाठी आलेला आहे। त्या व्यक्तिमत्वाचा आपण यथोचितरित्या मान सन्मान करायचा आहे। खऱ्या अर्थाने आपल्यासारखे व्यक्तिमत्व या विभागामध्ये आहेत हे या विभागाचा भाग्य म्हणावा लागेल। सुनीलजी बिराडे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। महेश युवक असलेली शाल पुष्पगुच्छ पुष्प आणि या ठिकाणी स्पर्धेची गोड आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांना सन्मानित करण्यात येते।
त्यानंतर पुढील मानसन्मान असेल. तसेच भारतीताई धनावडे यांचा सत्कार आपल्या गावच्या अध्यक्षा नीताताई घरत यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. बोरली गावचे उद्योगपती भारतीताई धनावडे यांचा सत्कार आपल्या गावच्या अध्यक्ष नीताजी घरत करत आहेत. धन्यवाद. तसेच या गावच्या अध्यक्ष नीताताई घरत याचा सन्मान सुनीता चालके यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. तर अर्थात महिला वर्गाला विनंती आहे, आपल्यासाठी आरक्षित जागा अर्थातच आरक्षित गॅलरी बांधण्यात आलेली आहे. आपण त्या ठिकाणीच बसायचं आहे. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जी गॅलरी आहे ती महिला वर्गासाठी राखीव आहे. आपण त्या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे. आपल्याला विनंती असेल. तसेच या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या वनिता नागती यांचा सत्कार मंडळाच्या सुनीता चालके यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. टाइमपास करून थर्ड होती म्हणून जाम लांबून काढते, जवळ यायला पाहिजे. तसेच सुनीताताई भायदे यांचा सन्मान सविता भरत यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पाटील यांचा सन्मान करताना सविता भरत या करत आहेत. तसेच या गावच्या महिला सचिव सविता घरत यांचा सन्मान सुनीता चालके यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.